ओम नमः शिवाय. नंदी पक्ष हा भक्तांसाठी एक पवित्र काळ मानला जातो, जो महाशिवरात्रीपूर्वी 7 दिवस सुरू होतो आणि महाशिवरात्रीनंतर 7 दिवसापर्यंत असतो. या नंदी पक्षाच्या काळात जेवढी भक्ती करतो त्या भक्तीचं फळ 100 पटीने अधिक मिळतं. नंदी हा भोलेनाथांचा वाहन आहे आणि नंदीला भोलेनाथांनी अनेक आशीर्वाद दिलेले आहेत. 3 वचनं दिलेले आहेत. शिवाय त्या 3 वचनाव्यतिरिक्त पार्वती मातेनेही नंदीचे जी इच्छा होती ती पूर्ण करण्यासाठी त्यांना आशीर्वाद दिलेला आहे. त्यानुसार जो कोणी नंदीची भक्ती करेल, नंदीची पूजा करेल किंवा शंकराची भक्ती करेल, नंदी पक्षाच्या काळामध्ये नंदीची भक्ती केल्यानंतर ती शंकरापर्यंत जलद गतीने पोहोचेल आणि त्याचं फळ अधिक पटीने मिळणार आहे. नंदी पक्षाच्या काळात तुम्ही काही स्तोत्राचं पठण करणं गरजेचं आहे. यंदा म्हणजेच 2026मध्ये महाशिवरात्री ही 15 फेब्रुवारीला येत आहे. त्याच्या अगोदर 7 दिवस तुम्ही या भक्तीचं स्तोत्राचं या पूजनाचं सुरुवात करू शकता आणि त्यानंतर तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी महाशिवरात्रीपर्यंत काही स्तोत्र पठण करायचे आहेत. यामुळे काय होणार आहे बघा, दररोज शिवलिंगासमोर बसून तुम्हाला ध्यान करायचं आहे. स्तोत्र म्हणणे फायदेशीर ठरणार आहे. त्याच्यामध्ये तुम्ही शिवपंचाक्षरी स्तोत्राचं 7, 11 किंवा 51 वेळा पठण करू शकता. हे अत्यंत शुभ मानलेलं आहे. नंदी पक्षाच्या काळात हे पठण करणं फार फायदेशीर आणि महत्त्वाचं ठरणार आहे. तुमच्यासाठी त्यातून अनेक फळ तुम्हाला भक्तीचं मिळणार आहे. तसेच दररोज शिवलिंगासमोर बसून तुम्ही पूजा करायची आहे. तुम्हाला जे शंकराचे जप जमतील, ओम नमः शिवाय, हर हर महादेव असे जे काय मंत्र आहेत ते तुम्ही म्हणू शकता. शिवमंत्र जप, रुद्राभिषेक, महादेवाची आरती आणि नंदीची सेवा केल्यामुळे तुमची इच्छित फलप्राप्ती 100% होणार आहे. शिवाय उपवास आणि नंदी महाराजांना तूप साखर अर्पण करणं हे सुद्धा शुभ मानलेलं आहे. नंदी पक्षाच्या काळात भगवान नंदी हे श्रद्धा, भक्ती आणि सेवा यांचे प्रतीक मानले जातात. त्यामुळे निस्वार्थ सेवा, दान आणि ध्यानधारणा केल्याने महादेवाची विशेष कृपा प्राप्त होते. या पवित्र कालावधीत शिवसाधना केल्याने मानसिक शांती, सकारात्मक ऊर्जा आणि जीवनातील अडचणींवर मात करण्याची शक्ती प्राप्त होते. तर सर्व भोलेनाथांच्या भक्तांनी नंदी पक्षाच्या काळामध्ये नंदी वाहनाची, नंदीची पूजा करणं फार गरजेचं आहे. जो कोणी नंदीची पूजा करेल, नंदीला मानेल, नंदीवर श्रद्धा ठेवेल, नंदीची भक्ती करेल, त्याची भक्ती जलद गतीने शंकरापर्यंत पोहोचणार आहे. असा आशीर्वाद पार्वती मातेने नंदीला दिलेला आहे. तर आजपासून नंदीपक्ष हा कालावधी सुरू होत आहे. या काळात तुम्ही जास्तीत जास्त शिवपंचाक्षरी स्तोत्र, शंकराचा मंत्र, ओम नमः शिवाय जप हा करू शकता आणि यातून नक्कीच तुम्हाला भोलेनाथ पावणार आहे. तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत. धन्यवाद. ओम नमः शिवाय.